आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेतील मूल्यमापनात ढोरखेडा ग्रामपंचायतीनं पहिला क्रमांक मिळवत आदर्श ग्रामपंचायत म्हणून बहुमान पटकावला. या ग्रामपंचायतीला 15 लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे, तर इरळा ग्रामपंचायतीनं द्वितीय क्रमांक पटकावत तालुक्याचा गौरव वाढवलेला आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील डिंगोरे इथल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना पत्र दिलं. वाढता उत्पादन खर्च आणि अत्यल्प बाजारभावामुळे शेती करणं अवघड झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तर गांजा लागवडीला परवानगी मागणारं पत्र तहसीलदारांना दिलं आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा धरणावरून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी वारंवार फोडली जात असल्यानं मंगरुळपीरच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. या प्रकारामुळे नगर परिषदेचं आर्थिक नुकसान होत असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते. अहिल्यानगरातील अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा देखील तुटवडा निर्माण झाला. विहिरींनी तळ गाठलं असून जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय. राहाता तालुक्यातील रामपूरवाडी, वाकडी, जळगाव आणि एकरुखे ही गावं अक्षरशः तहानलेली आहेत. दापोली तालुक्यातील हरणे इथं 2 जणांना मारहाण केल्याप्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी एकूण 7 जणांना अटक केली आहे. पोलिसांनी 7ही जणांना कोर्टामध्ये हजर केलं असता 1 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ते कर्जगी या रस्त्यावर ज्वेलर्सला लुटलं. ज्वेलर्सला चाकूचा धाक दाखवत तब्बल 10.5 लाखांचे दागिने लुटण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात पोलीस पुढचा तपास करत आहेत. पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावात ट्रक आणि कारमधून डिझेल चोरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी डिझेल भरून ठेवलेले 3 ड्रम जप्त केलेत. या प्रकरणात पोलिसांनी 3 जणांवर गुन्हा दाखल केला. नाशिकच्या येवल्यातील लौकी शिरसगाव या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातून विकला जाणारा गहू, तांदूळ आणि भरड मका घेऊन जाणारा मिनी टेम्पो ग्रामस्थांनी अडवला. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टेम्पोमधील काही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.